मुंबई मार्गे येताना आपल्याला परशुराम घाट लागतो. हा घाट उतरतानाच सभोवताली डोळ्याचं पारणं फेडणारा जो भूप्रदेश दिसतो, त्यानेच आपल्या प्रवासाचा क्षण कुठल्या कुठे जातो. निळाशार आकाशाच्या रंगसंगतीत शेताचे, वृक्षवेलींचे हिरवे आणि वाशिष्ठीच्या पात्राचे गडद रंग मिसळून एक अभिजात नैसर्गिक कलाकृतीच आपल्यासमोर अवतरते आणि तिचे सुपरिचित नाव आहे चिपळूण. आपल्या नावाला साजसं या नगरीचं रूपडं आहे, म्हणूनच इथे येणारा प्रत्येक जण हरकून जातो. शहराच्या एका बाजूने वाहत जाणारी वाशिष्ठी नदी ही शहराची अखंड प्रवाहित ओळख. अगदी गोवळकोटच्या खाडीत विलीन होऊन नजर जाईल तिथपर्यंत तिचा आखीव रेखीवपणा डोळ्यात साठत राहतो आणि तिथपर्यंत जाण्याचा मोह मनाला आवरत नाही. याच वाशिष्ठीच्या बाजूने हिरव्यागार शेताडीतून नागमोडी वळणं काढत सळसळत जाणारी कोकणची राणी जणू नागिणीसारखीच दिसते. कोकण रेल्वे सुद्धा या शहराच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. वाशिष्ठी नदीला लागूनच गोवळकोट भाग आहे. गोवळकोट ही चिपळूणच्या सौंदर्याची जशी नैसर्गिक ओळख आहे, तशीच ऐतिहासिकही आहे. शिवकालीन असलेल्या या गोवळकोट बंदरातील बॅकवॉटर सफरीचा प्रवास खूपच रोमांचकारी आहे. एका बाजूला नारळ पोफळीच्या बागात वसलेलं टुमदार कालुस्ते गाव पाहतानाच दुसऱ्या बाजूला खाडीच्या पात्रात काही बेट दिसतात. या बेटांना वळसा घालीत जसजसे आपण पुढे जातो तसतसे या जलप्रवाहाचा थ्रिल अधिक वाढतो. विविध पक्षी इथे दिसतातच. पक्ष्यांचा जलाशयातील वावर आणि खेळ बघण्याचा अनुभव सुंदर आणि भुरळ पाडणारा असतो. त्याचबरोबर कधीतरी मगरही दृष्टीस पडते. गोवळकोट खाडीतील बॅकवॉटरच्या या सफारीनंतर आपण जसे बंदराला लागतो त्याच वेळी आपल्या दृष्टिक्षेपात पडतो तो गोवळकोटचा किल्ला. मुळातला भुईकोट प्रकारातला हा किल्ला 342 पायऱ्या चढून गाठावा लागतो. या किल्ल्याला दोन्ही बाजूंनी चढण आहे. किल्ल्यावर काही पुरातन अवशेष आहेत. या किल्ल्यात काही तोफाही अजून दिसतात. किल्ल्यावरूनही खाडीचे विहंगम दृश्य दिसते आणि चिपळूणचा सुंदर नजारा डोळ्यात भरतो. गोवळकोट भागाची हद्द संपते त्यावेळी शहराच्या बायपास रस्त्याला लागून डोंगरात पांडवकालीन लेणी दिसतात. इथे शिवलिंगही आहे. चिपळूणची हद्द ज्या देवाच्या भरोशावर आहे तो देव म्हणजे जुना कालभैरव अर्थात जुना भैरी. शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते. जुना भैरीचा शिमगा सर्वत्र प्रसिद्ध आहेच. काही मंदिराच्या दर्शनानंतर थोडासा वेगळा अनुभव म्हणून जवळच असलेल्या सवतसडा धबधब्याला भेट द्यायलाच हवी. या धबधब्याखाली खास आनंद घ्यायचा असेल तर वर्षा सहल करायला हवी. रामतीर्थ तलावाच्या बाजूने
सकाळी फेरफटकाचा अनुभव सुखद असतो. या तलावात शिवाजी महाराजांनी स्नान करून कालभैरवाचे दर्शन घेतल्याचा इतिहास आहे. पुरातन काळातील देवळात समावेश होतो तो यादवकालीन विंध्यवासिनी मंदिराचा. विंध्य म्हणजे पर्वत, म्हणून पर्वतात राहणाऱ्या या देवीचे दर्शन हा सुद्धा मन प्रसन्न करणारा क्षण असतो. या देवळाबरोबरच चिपळूण भेटीतील आणखी एक महत्त्वाचे मंदिर आहे, परशुराम मंदिर. मुंबई गोवा महामार्गावर घाट माथ्यावरच वसलेलं हे मंदिर विष्णूचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामाचे आहे. इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती आहेत. या मुख्य मंदिरापाठी रेणुका मातेचे मंदिर आहे. इथेच परशुरामांनी 5 बाण मारून भूमीतून वर काढलेल्या पाण्यापासून तयार झालेला बाणगंगा तलाव आहे. इथला परिसर आणि घरे कोकणातील जुन्या पद्धतीच्या घरांची आठवण करून देतात. प्राचीन वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून हे मंदिर केवळ कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या देवळानंतर पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा लाभलेल्या गांधारेश्वराला भेट देण्याचा अनुभवही मन प्रसन्न करणारा आहे. वाशिष्ठीच्या अगदी काठावरच स्थापित झालेल्या या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. येथूनच जवळ 12 किलोमीटर अंतरावर तुरंब या गावातील तीर्थक्षेत्र शारदा देवीचे मंदिर आहे. या मंदिराची रचना सुंदर करण्यात आली आहे व परिसरही निसर्ग सुंदर आहे. येथून आपण पुन्हा चिपळूणकडे आल्यानंतर दसपटी भागातील दादरचे रामवरदायिनी मंदिरही अवश्य पाहावे असे आहे. उत्तम वास्तुशिल्पशास्त्राचा आविष्कार इथे दिसतो. सह्याद्रीच्या परिसरातले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चिपळूणात आपल्याला जर पश्चिम महाराष्ट्रातून यायचे असेल तर कुंभार्लीचा घाट उतरून यावे लागते. चिपळूणात येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना चांगल्या व दर्जेदार हॉटेल्स, रेस्टॉरंटची कमी नाही. अगदी पंचतारांकित हॉटेल्स पासून खिशाला परवडणाऱ्या चांगल्या कोकणी पद्धतीचे मांसाहारी आणि अगदी शुद्ध साजूक शाकाहारी जेवण देणारी हॉटेल्स आहेत. शिवाय इथे राहण्याची उत्तम सोय आहे. चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांचा साज आणि त्यामध्ये वसलेल्या या नगरीचा हा वेगळेपणा पाहताना नकळत वाशिष्ठीचे पात्रही आपल्याला मोहक दिसते. जणू एखाद्या सौंदर्यवतीने आपलं रूप आरशात न्याहाळावं व स्वतःला सजवावं असा हा निसर्गाचा खेळ सुरू असतो अव्याहतपणे. म्हणून